आज सरंग्याचो बेद असा. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कौरी. आगो पापलेटवाली होशील. आज आम्ही तुमका रेसिपी दाखवतलो. आज आम्ही बाजारात गेलो, मी आणि माझा चेडू भाग्यश्री, आणि जाऊन सरंगो आणलो. सरंगो म्हणजे कोण लोक त्याला हलवो म्हणतात, म्हणजे प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असतात. आम्ही सावंतवाडीची असो, त्याच्यामुळे आमची भाषा थोडीशी वेगळी असा, समजून घ्या. आता मी तुमका हैसर आता दाखवतोय की आम्ही आता आणलेलो आणि तिची ही कापा केलेली आहोत. माशेवाल्नी चांगले दोन ह्या सुंगटा सुद्धा घेतलेली आहेत. ही सुंगटा असतात, ही बघू शकता तुम्ही. ह्या सुंगटा माझी बायल जी हा वीणा देसाई, त्याका सांगले सुंगटा सुट्टी कर, ता सुट्टी करता. आणि हे माशेवाली आमची बिचारी चांगली आहे, तिनं आमका ना दोन भोमिल वरती घातले आणि हे मांदेली घातले. आणि आता आम्ही हे थोडे फ्राय करतलो आणि कढी सुद्धा करतलो. तर मी आता थोड्याशी बायलेक माझ्या मदत करतोय आणि हे सुंगटा जरा सोलतो आम्ही, आणि मग हे तुमका फ्राय करताना पुढे आम्ही दाखवतो. मासे सध्या खूप महाग आहेत, मध्ये मध्ये वादळ जातात, त्याच्यामुळे माशांचा भाव वाढता, मध्ये कमी जाता, कमी जास्त तर महाग जातात, पण कमी होईनच नाही. तरी सुद्धा आमची बघल्यात कसला सोंगाडा आता हडे मुंबईत जाय कोलमी म्हणतात, कोलंबी. ह्यो धागो असताना तो बघा, ह्यो धागो काढूचो असताना तर परशाकडे आताला कळला मग. मालवणी लोकांना माहित आहे परशाकडे म्हणजे काय. ही सरंग्याची कापा केली ती आता जरा धुवून घेऊया, बरी स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे कसा काय हुमसान जी असतं ना ती जाता. आणि हे सगळी कापा जे ताजो फडफडीत आहे हो सरंगो, आणि त्याका सरंगो म्हणतो, हडे हलवो म्हणतात, कोण काय काय होणत असतात. प्रत्येकाची भाषा ही जरा वेगळी असतात, पण समजून घ्या. ही आता बरी धुतलं, त्याच्या आधी सुद्धा एकदा धुतलेली, पण आता ही परत एकदा धुतंय. मग ह्याका मीठ लावूया मस्तपैकी. मीठ लायला का चव बरी येतली, कारण थोडा वेळ ठेवची लागतात ती. अशी कापा धुवून घेतलंय, आणि कापा धुवून झाली काय का आपण मीठ लावूया, म्हणजे तुमका चवीत जरा स्वादिष्ट मीठ बरा भिनावया प्रत्येक कापामध्ये, मग ती बरी लागते. अशी आम्ही कापा केलेली आहे. सरंगो खूप महाग आहे, बाबडे नमका तो जरा स्वस्तात दिलं. किंमत सांगायचं आहे नाही किती मैदान आहे, तर सगळेजण जाऊन ते त्यात किंमतीकडे मागतले, आणि मग काय माका मिळतं ते नाही जातं ते, म्हणून किंमत विचारू नको. पण खूप चांगली हा असा, आणि ताजे पण असत, आणि तिच्याकडे मासे ताजे मिळतात. तुम्ही जर मुंबई गेले तर नाला सोपाऱ्याचं संकेश्वर नगर असा ना, ते सर आता आपण मीठ लावूया. ते सर ती कोपऱ्यात बाबडी बसता, पण एकदम मस्त असा. हडे अर्नाळ्याचीच राहते बिचारी, स्थानिक असा कोळी. गोन्साल्विस त्यांचं नाव असं, आडनाव जॉईस. पण हे आता मीठ लावून घेतो, मीठ लावूया, थोडा वेळ परत ठेवूया. मग वाय आगळ निगळ राहिलो काय, मग प्रत्येक माशाक आगळात आता मी थोडं मीठ लायलंय. कसं जरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मीठ लायल्यानंतर ह्या परतून दोन्ही वाटेन मीठ लावून घेतोय, म्हणजे कसं जरा चवीक बरा पडताला. तर हे आता गावातून कालच आम्ही गावातून इलो, हे आता आगळ हाडलाय. आमचा पूजा म्हणा ना त्यांनी हाडून दिले बिबले. आमचे काय काय ह्या नाही असं, पहिले होते आमचे सगळं काय, तर मग मिक्स करू. हे आंबट तिखट व्हायचं जरा बरी पडतात मालवणी. प्रत्येकाची पद्धत वेगळी असता, आमच्याकडे बाई अशी करतात. हो, थोडा वेळ करून ठेवूया.
बरं आगळ लागतलो तवसर मिठही लागतला तवसर आम्ही हेडे बायल माझी ही सुंगटा सोटी करता सुंगटा सोटी करून झाली ही आम्ही धुतलू आणि ह्या मग वाटाप करूचा असा ही आपण ही बेडकी मसाले हे बेडकी मिरची तिरपाळा घेतलेली असं ही बघा ताजी ताजी हाडलेली आत्ता गावाकडं काय गावातसून हाडली ह्या असा लसूण असा ह्या थोडा आला असा थोडे काही लोक अद्रक घुमतात ही आपली तांबडी मिरची आहे मिरशांगी घेऊन आता वाटाप करतो आणि वाटाप झाला का मग आता कढईत घालतो आणि ही मांदिली ती वाज सुटी करूची आहोत ते सुटी केली का ती कढी आणि फ्राय दोन्ही वाजवायच करतो तर तुमका आमचा व्हिडिओ कसो वाटता हे जर आमका कमेंट करून सांगा काय सुधारणा असली तरही सांगा कारण प्रत्येकाची हे बनवण्याची पद्धत वेगळी असतात बोलण्याची पद्धत वेगळी असतात तुमका जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांका सांगा आणि असं आमच्यासारखा तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमका म्हणजे जरा बरं वाटतला म्हणजे आपण आपली संस्कृती आहे भले आम्ही खायच्या तरी एका चॅनलमध्ये काम करतो पण आज म्हटला चढवायचा आग्रह होतो की बाबा पप्पा माका ह्या करा आपण एक व्हिडिओ बनवूया आता चढवान सांगल्या आता आपला एक पहिलो प्रयत्न करतो सांभाळून घ्या काय वाटलात तर आमका सूचना सुद्धा करा असं काय नाही मी जर काय वाईट वाटलं असत काय चुकीचं असलं तर आमका सांगा आम्ही तर सुधारणा करू आणि माझी बायल सुद्धा असं आहे सर आणि ती सुद्धा माका मदत करता मी त्याका मदत करतोय आणि आता आम्ही माशाची कढी करूया आज बेद आज बुधवार असा तेव्हा सगळेजण जेवकही आहे हे तांबडे मिरशांगे असतात हे जरा ओले करून घ्या म्हणजे कसं मिक्सराक वाटले ना नरम वाटतले पण आता भरभरा जातलं आणि पूड जातली आणि वाटाक ह्या बरा जातला म्हणून आम्ही ह्याच्यात थोडं पाणी घातला बघा पाणी घालून थोडेसे नरम करून घेऊया तवसर आपण काय करूया हे धने असत थोडीशी हे असं हळद घेतली आला घेतला लसूण घेतली धने घेतले हे सगळे आम्ही एका आता सध्या आम्ही ह्या वाटतो पेस्ट करून घेऊया पेस्ट करूच्यासाठी ह्या इतके आपण आता थोडासा पाणी घालूया जरा ओली जाते आता हे मिरशांगे आता वाटून घेऊया बारीक गन कसे वाटूया जरा कढी बरी लागते ती आता पहिले मिरशांग घालून घेतल्या आणि हे थोडासा आम्ही आता हे धने घालून घेऊया धने आणि थोडीशी हळद एकदा मिक्सर वाटून बारीक करून घेऊया लाईक आता हे आम्ही वाटून घेतलो पण आता बारीक करूच्यासाठी एकदम थोडासा पाणी घालूया आणि गन कसा वाटला आपल्याला जसं आपण पाणी घातला परत एकदा वाटलं आता ह्या वाटप झालेला असा आता बघा मिरच्या वाटून घेतली आता खोबरा आणि ह्या आता वाटप करून घेऊया आम्ही कांदो टमाटो ह्या वाटप करूया आता आम्ही चून घेऊया एका चून खोबरा म्हणतात आम्ही मालवणी भाषेत चून म्हणतात काटून घेतलेला असा हे कांदो असा कांदो घालूया बारीक वाटण करून घ्या भू लागलेली असं त्याच्यामुळे बिगिना करून घेतो आणि आता हे थोडं टमाटो सुद्धा घालूया आधी कसं मिक्सरचं भांडा थोडा लहान असा परत एकदा लावचं लागतं आपल्याला मग घ्यावे वाटतं घेऊया जरा तो गरम जावली तव आता आम्ही ह्या टोपात कढी करतो सर आता मासे घेतलेले आहोत आता माशाची फ्राय करतो बाजूक आम्ही ह्या ठेवलो आता तो आता तेल घालून घेऊया लक्ष्मी हाराची दोरी दिसतले भारी बाजूबंद शोभे तुझे दंडावरी
कापांका मसाला लावून घेतलो, पेस्ट लावून घेतली. आता रवो लावून घेऊ. रवो लायलो काय जरा बरं कापा खावतो मजा येतं. आपण फ्राय करू. सारे वाटेन आपण रवो लावून घेऊ. हो नाहीतर तेल उडाव त्याला आणि भाजा शकता. त्याच्यामुळे फ्राय करताना सांभाळून करू. पाण्याचा आवश्यकता पाणी असल्यामुळे आम्ही तसे 2 प्रकारचे करतो. एक दुसऱ्या एका कॉर्नफ्लॉवर असतात त्याचं पण फ्राय करतो. यात आम्ही फ्राय करतो. तेल घ्या जरा. एका चुलीवर आपण हे सर मासे घालून घातले आणि आता हे सर आपण कढी करतो. कढीचं वाटण घालूया. कलर मस्त इडलो हा. त्याच्यात भूक सुद्धा लागलेली आहे. थोडंसं पाणी घाला. आता कढी उकळी इली हा तुम्ही बघू शकता. आता आम्ही त्याच्यात हे मांदेली हा. आता मांदेलीचे मासे कढी मांदेलीची कढी करतो. सरंग्याचा तोंड आम्ही आता चवीपुरता मीठ घेतलेला आहे. मग जसं मीठ आपण चवीप्रमाणे या घेऊया. आम्ही आता ह्या मीठ टाकलेलं आहे. थोडीशी कढी ढवळून घेऊया. आता सगळ्यावर मीठ लागतं. आणि मासे एकदा शिजले तर मग हे जेव सुरुवात येतात. मस्त कलर इल्लो हा आणि वास सुद्धा मस्त येतात. सुवास. आता मासे टाकलेले आहेत. मासे शिजले त्यामुळे आपली ही कढी तयार झाली. आणि मग चमचमीत मासे तुम्ही खाऊया. आता आम्ही 4 सोला घालूया म्हणजे बरी कढी आहे. जरा आंबट तिखट जरा बरी लागते. चवही बरी लागते. बाजूक तुम्ही बघशात तर आता मासे सुद्धा शिजलेले आहेत. आता रेसिपी झालेली असा. मासे भाजून घेतले. भात झालो असा. कढी झाली माशाची. आता आपण त्याची जरा चव घेऊया. आता हे माशाचे तुकडे आहोत. सरंग्याचे तुकडे. ही जी तांबडी असतं ना खूप बरी लागते. एकदम बऱ्याच लोकांना ही तांबडी असतं ना अशी खाऊन खूप मस्त. अशी रेसिपी तुम्ही तुमच्या घराकडे पण करा आणि आमका लाईक आणि कमेंट करा. तुमका कसं वाटतं. आम्ही आता जेवण तयार केला. मासे भाजले. तुमका कसं वाटतं तुम्ही व्ह्यू करा. आमचा पहिलाच व्हिडिओ असा. तुम्ही तुमच्या सगळ्या ह्या अवलंबून हा मायबाप प्रेक्षकावर अवलंबून हा. आमचा प्रतिसाद द्या. सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.